घंटांचं गाण फिरतय छान, प्लास्टिकच्या चक्राला रंगाचं रान. प्लास्टिकचा पाट, प्लास्टिकचा थाट, राजा राणीच्या लग्नाचा घाट. बागुल बुवा अंधा कुवा, टेडीला आई माझी गरज आहे बुवा. कुंकवाचं ताट, तांदळाचा पाट, पाहून म्हणेल तुझी खेळण्याची रांग. आमच्या जगात आम्ही राहू सुशागात. आमच्या आपल्या. आपलं जग. निर्मिती विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय. आपलं जग. Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. Jingle bells, jingle all the way. Santa Claus is coming around, riding on a sleigh. हे सांटा, आता काहीतरी नवीन खेळायचा. काय खेळायचं? मी एक कोडं घालू. 1 2 3 4
सांग ना. सॅन्टा आता एक उखाणा घेतो. नवरदेव गप्प बस आता, लागले उखाणे घ्यायला. ऐकायचं नसेल तर कान बंद कर ना तुझे. कोणी सांगितलं ऐकायला? आता मी चाललोय म्हणून लगेच भांडायला नका सुरुवात करू. ए सॅन्टा इतक्यात काय जातोस रे? थोडा वेळ खेळ की आमच्या बरोबर. नाही आज नाही, आता आज मला खूप महत्वाचं काम आहे. अगं मी ना एक नवीन सुंदर डॉल बनवतोय. नवीन डॉल? हे तोंड बंद कर. हे कशी आहे नवीन डॉल? अरे खूप सुंदर, खूप अल्लड आणि खूप परवडणार आहे. अरे मग कृष्णाला किती वेळ लागू? तू नंतर करू की नवीन डॉल? बरं चालेल, मग बोला आता काय खेळायचं? लपंडाव खेळू. चालेल, मस्त आयडिया. आयडिया नाही काही, एअरटेल आहे. गंमत केली मी. ए नाही रे, लपंडाव नाही. नेहमी माझ्यावर राज्य येतो. हो तशी तू कुठली दिसतेस. ए नाही रे, आपण दुसरं काहीतरी खेळू. बरं मी सांगतो. आता क्रिसमस जवळ येतो की नाही, मग आपण असं काहीतरी करूया ज्याच्यामुळे त्याची तयारी पण होईल. आणि हो मुख्य म्हणजे तुम्ही आणि लहान मुलं आणखी जवळ या. चालेल? चालेल. अरे काय चालेल? सॅन्टा काय करणार होतं आपण? सांगतो ना, आपण ना एक गंमत करूया. चला करा सगळ्यांनी डोळे बंद. ए सॅन्टा काय करतोस? अरे काही नाही, जरा विषय सॉर्ट करतो. ते माझ्यासाठी कोणी विश केली? नाही आज, आणि आली की सांगेन की. पण काय उपयोग? मी जर कोणाला आवडलो तरच विश करतील ना. अरे वेळा का नाही आवडणार तू? जर तू कोणालाच आवडत नसतास तर बनवलं कशाला असतं मी तुला? ए सॅन्टा मग माझ्यासाठी विश काय येत नाही? अरे ही सगळी नवीन खेळणी आहेत की नाही, ही मुलांना थोडी जास्त आवडतात म्हणून फक्त. ए सॅन्टा मग असं करायचं का? तू घेऊन चाल ना मला तुझ्या बरोबर, तुझ्या बॅग मध्ये. अरे ती मुलं मला बघतील आणि नक्की आवडेल मी त्यांना. आता मी त्यांना माहितीच नाही ना, मग कसे बघतील ते मला? अरे वेड्या, पण मी असं नाही काही करू शकत. ज्यांच्या विष आलेले असते ना अशांनाच मी घेऊन जातो. राहू दे, इतरांच्यासाठी सगळं करत जा तू, माझ्यासाठी काहीच करू नकोस. बर ठीक आहे, आता मी तुझ्यासाठी नक्की प्रयत्न करेन. माय प्रॉमिस. ओके सॅन्टा, ए सॅन्टा, मला ना खूप मोठा प्रश्न पडलाय, विचारू? विचार की. काल माझ्यासाठी विश आलीये, म्हणजे तू मला एकदा घेऊन जाणार ना? ए पण मला नाही जायचं, मला इथेच राहायचंय. का नाही जायचं तुला? अगं तुला खूप मजा येईल
तिथे. तुम्ही वाईट आहात. मी गेल्यावर तुम्ही सगळे मिळून खूप मजा कराल. मी नाही एकटी जाणार. तू ह्याला पण पाठव माझ्या बरोबर. अगं मी नाही येऊ शकत तुझ्या बरोबर. का? माझ्यासाठी कुठे अजून विशाली आहे. ए मग कधी येणार? येईल अगदी लवकर. अरे आणि विशाली तरी हा कुठला जातो इथून आता? म्हणजे अरे विसरलास का? नवीन सुंदर डॉल आणि एक आयडिया. आता तुम्ही जाणार आहात की नाही, मग क्रिसमस पूर्वी आपण सगळेजण मिळून खूप धमाल करूया, खूप मजा करूया, सगळे मिळून. आणि तुम्हाला सेंड ऑफ माझ्याकडून. बोलायचंय. चालेल. चालेल का? मला तिच्याशी एकांतात बोलायचं. तेच सांगतोय. चालेल. हा, मला पण तिच्याशी बोलायचं. तुझं होते. पण तुला काय बोलायचं? तुला काय बोलायचंय? मला ना तिच्याशी, त्याच्याशी तुला काय करायचंय? तू जा बरं इथून. बरं ठीक आहे, जातो. पण तुम्ही जे बोलाल ना ते नंतर मला सांग. का? अरे मला पण तिच्याशी बोलायचंय. गेला का रे तो? हा? गेला का तो? किती जोरात ओरडला. घाबरले ना मी. त्यासाठीच तो. हे पण तू नको काळजी करूस.
पुन्हा नाही असं करणार तो. मी आहे ना. So sweet. नाव काय रे तुझं? आपल्याला कुठं नाव असतं, आपल्याला फक्त टाईप असतो. आणि तेच आपलं नाव राईट. त्यामुळे हात मारताना फुल गोंधळ. हो ना, सगळे अगदी आणि एक्साइटेड. म्हणूनच मला वाटतं की आपला टाईप एकदम वेगळा असावा. हिमॅन सुपरमॅन सारखा. हिमॅन सुपरमॅन सारखा. आणि माझ्यासारखा. तू काय करतोस रे? मी काय नाही, म्हणजे तसं मी विसरलेच. मी जाते हा, मला उशीर होतो. बाय. आता हिमॅन होणार वाटतं. ऐकलंय मी सगळं. अरे मूर्खा, तुला तुझ्या उभ्या आयुष्यात तरी हिमॅन होणं शक्य आहे का? पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. अरे त्यापेक्षा तू जसा आहेस ना तसाच तिला आवडायला हवा. आणि मग विचार कर की तू तिला कसा आवडू शकशील. हे मी आवडेन तिला. अरे नक्की आवडशील. प्रयत्न तर कर. नाही म्हणजे जसं मी बोलतो, जसं चालतो, तसं आवडेल तिला. एकदा ती बोलायला लागली ना की मला बोलावंसंच वाटत नाही, फक्त बघावं असं वाटतं. मला सांगायचंय तिला की ती मला खूप आवडते. जमेल मला. काय रे, काय करतोस? अरे जरा वाक्य फ्रेम करतोय. अरे सही, मग तू मला मदत करू शकशील? अरे मला ना तिच्याशी बोलायचंय. एक रोमॅन्टिक वाक्य फ्रेम करून दे ना. अरे पण त्याचा काही उपयोग नाही आता. संता सांगत होता की तिच्यासाठी कोणीतरी विश केली. अरे पण तू काळजी कशाला करतो?
आपण सांगू ना सांगताला, तो त्यासाठी एक्सेप्ट भावलेदार करेल. अरे आणि तेवढा ठीक दिसतो तू की त्यांना आवडशील. पण काय उपयोग आहे? एक ना एक दिवस त्यांच्यासाठी कोणीतरी विश करेल. मी मात्र इथेच एकटा. हे असे शेवटाच्या वेळेस काय मारतो रे? अरे अजून बऱ्याच होप्स आहेत. राहू दे. नको धीर दिवस. इथे प्रत्येक जण त्याच्यामुळे कुणात किती गुंतावं हे मलाच कळलं नाही. ते जाऊ दे रे. हा बोल, काय म्हणत होतास? काय नाही, जाऊ दे, नंतर सांगेन. का रे आत्ताच सांग ना. अरे माझ्यासाठी पण विष आली. अरे सही ना मग, किती आनंदाची गोष्ट आहे. आता तिथे जा आणि खूप एन्जॉय कर. सॉरी यार, माझ्या बरोबर चल असं नाही म्हणू शकत मी तुला. अरे राहू दे रे, म्हणून काय झालं. हा पण एक काम कर, तिथे जा आणि त्या मुलाला सांग, म्हणा माझा एक खूप चांगला मित्र आहे. तो सुद्धा खेळेल तुझ्या बरोबर. त्याच्यासाठी सुद्धा विश कर. मग आपण सगळे मिळून खेळू. अरे सही, मस्त आयडिया आहे. आयडिया नाही काही, एअरटेल. अरे मग मी आत्ताच सांगतो सॅन्टाला. सॅन्टा, अरे सॅन्टा. हे जर शक्य असतं तर कधीच झालं असतं. आता माझ्यासाठी विष येत नाही, त्याला सांगता तरी काय करणार. काळानं जुना झालेला कुणाला माहित नसलं. इथे रोज नवीन नवीन खेळणी येतात, वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची, लकबींची. पण मी मात्र हा असा फक्त शोधत.
केलास. एक मस्त न्यूज आणली मी तुझ्यासाठी. गेस कर बघू. तू जास्तीत जास्त काय न्यूज सांगणार आहे माहितीये मला. एखादं नवीन तयार केलेलं खेळणं दाखवणार. या पलीकडे तू काय करणार? पण समजा मी म्हंटल की मी तुझ्यासाठी विष आणली तर? काय? अरे तुझ्यासाठी विष आणली. हे खरं? अगदी खरं. एका लहानग्या गोंडस मुलीची विष. हे खरं ना? मागच्या सारखं फसवत नाहीयेस ना? नाही रे, अगदी अगदी खरं. आणि तिला एक खेळणं हवं होतं जे तिच्याबरोबर कायम राहील. आणि त्यासाठी मी तुला पाठवणार आहे. विश्वासच बसत नाहीये. मी देखील आता एका लहानगीच्या हातात असणार आहे. ग्रेट. आता तिथे जाईन आणि तिच्याबरोबर खूप खेळेन, बागडेन आणि रडेन सुद्धा. थँक्स सांटा. थँक्यू व्हेरी मच. खरं सांगू, जेव्हा पण मुलं एखादी विश करतात ना, त्या सगळ्यात जास्त आनंद मला होतो. कारण मी ज्या कारणासाठी तुम्हाला बनवतो ना, त्या कारणाची पूर्तता होते. खेळण्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं बरोबर चिमुकल्यांच्या जगातलं, त्यांच्यासोबतच. हो ना, वाटलंही नव्हतं कधी मला देखील अनुभवायला मिळेल म्हणून. एक पुसटचं चित्र होतं रे डोळ्यासमोर, पण आता प्रत्यक्षात बघेल. आणि नुसतंच तुला नाही तर त्या मुलीला पण खूप सुसह्य वाटणार. आणि शेवटच्या 4 दिवसात तिला तिचं अख्खं आयुष्य वेचता येणार. अगदी मनसोक्तपणे. म्हणजे? अरे बघ ना, एवढ्या छान गोंडस मुलीला देखील नजर लागल. अरे मला म्हणत होती की सॅन्टा, मला ना खूप मोठा भाऊ झालाय. मला एक छानसं खेळणं देशील? तुझ्या आवडीचं दे. ज्या वयात पावसात भिजायची, नावा सोडायची, झाडावर चढायची आणि चढता चढता पडण्याची गंमत अनुभवायची ना, त्या वयात ती बिचारी कसल्या कसल्या टेस्ट करून घेते. अरे मला म्हणत होती, सांगता? अरे केवढा मोठा जोक केलास माझ्या बरोबर. पहिल्यांदाच एक विष आणलीस आणि ती सुद्धा अशी. अरे जी मुलगी 4 दिवसांनी असेल की नाही याची काही शाश्वती नाही, तिच्याकडे कसं जाऊ मी? अरे पण याच्यात प्रॉब्लेम काय? नाही, काहीच नाही. फक्त काही दिवसांनी मी परत एकटाच इथल्यासारखीच. अरे इथे तात्पुरते काही ना मित्र तरी असतात रे. तिथे कोणी असेल की नाही हे देखील माहित नाही मला. मग मी मायावर, नाहीतर एखाद्या आडगळीच्या खोलीत. मग काय म्हणायचंय तुला? जाणार आहेस ना तू? नाही. हे बघ माझा ऐक, असा हट्ट करू नकोस. तुझ्या असण्याच्या कारणाला विसरू नकोस. नाही रे, मी नाही जाणार. ठीक आहे मग अशा हट्टी खेळण्याची काहीच गरज नाही माझ्या विश्वामध्ये. ते छान निस्वार्थी आहे ना, तसंच राहू दे. जा तू पण जा निघून. काही गरज नाही मला तुझ्या विश्वाची. तसंही माझं नाहीच आहे. आणि तू तर मला नेहमी एकटं पाडायलाच टपलेला असतोस. नवं काय? जा, सगळे जा निघून. राहीन मी एकटा. Rain clouds in the sky, I don't know why they make me blue when I'm thinking of you. Maybe they want to cry as I walk on by, hiding my tears in the world of the
परे सा नि सा रे मा रे नि पा. डिअर सांता, मला पत्र नाही लिहिता येत म्हणून आधीच सॉरी. सांटा, तुला माहितीये मला खूप मोठा भाऊ झालाय. त्यामुळे आई बाबा मला कुठे बाहेर खेळायलाच पाठवत नाही. मला एकटीला खूप कंटाळा येतो रे. कोणीच नसतं माझ्या बरोबर खेळायला. तू माझ्यासाठी एक छानसं खेळणं पाठवशील जे नेहमी माझ्या बरोबर खेळेल. मी त्याची खूप काळजी घेईन. आई बाबा माझी घेतात ना, अगदी तशी. सांता, मी खूप शहाणी मुलगी आहे की नाही? मग माझ्यामुळे माझे आई बाबा सारखे का रडतात? मी पाहिलंय चोरून. मला भाऊ झालाय म्हणून का रे? माझ्यासारखी भाऊ झालेली अजून खूप मुलं असतील ना? मग तू सांग ना देव बाप्पाला, असे लहान मुलांना भाऊ नको करूस. सांता, तू एक करशील? सगळ्यात भाऊ झालेल्या मुलांना वेगळी वेगळी खेळणी देण्यापेक्षा तू मलाच खेळणं बनव आणि मग त्यांना दे. मग आम्ही सगळे मिळून खूप खूप मजा करू. असंच जगायचं असतं. फक्त सुख वाटत फिरायचं असतं. स्वतःचे अश्रू विसरून नेहमी दुसऱ्यांना आनंदात भिजवायचं असतं. चंदनासारखं झिजायचं असतं. वातीसारखं जळायचं असतं. आणि स्वतःसाठी कधीतरीच नेहमी दुसऱ्यांसाठी जगायचं असतं. मग त्या मुलीची विश पूर्ण करणार ना? आनंद या जीवनाचा सुगंधावरी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधावरी दरवळावा. आनंद या जीवनाचा
Neha Badve, Music Section, SE Mechanical. Lalit Subramanya, Music Section. Samip Kulkarni, B Instru Sitar. Vivek Kumar, P Chemical, Music Section. Rajiv Sundaresan, BE ENTC, Music Section. Rahul Baheti, SE Lex, Painting Section. Amit Guge, SE Prod, Painting Section. Santosh Gaikwad, T Industrial, Painting. Amit Khoje, BE ENTC, Music. Akshar Avalgaonkar, Acting Section, AC Production. Shubhangi Chandraskar, SE Industrial, Acting. Rishikesh Gandhi, PE Computers, Backstage. Kapil Agrawal, BE Institute, Backstage in charge. Devyani Mandagane, BENTC, Dance. Neha Raste, TENTC, Backstage and Acting. Amruta Dapke, SE Mechanical, Dance. Shweta Dhadiwal, T Electronics, Dance. Nishikant Shirvate, 3rd year Computer, Acting and Cultural Secretary. Ashwin Shivsagar, SELX, Music Section. Akshay Pantavaidya, TE Chemical, Music Section. Ashish Kite, Dance Section, SE Production. Devendra Vyavhare, 3rd year Computer, Backstage and Yoga. Darshan Somani, AC Mechanical Sandwich, Backstage. Anup Bawalkar, B Mechanical, Backstage. Abhinandan Bise, TNDC, Backstage. Sushil Bansode, TNTC, Backstage. Saurabh Kothari, B Mechanical, Lights. Gajendra Wargade, B Production, Painting. Aditya Deshmukh, T Production, Lights. Praveen Bhosle, T Com, Backstage. Vincent Fernandez, T Electronics, Sounds. Akshay Kure, B Mechanical, Backstage. Vinay, B Mechanical Sandwich, Lights. Pranav, B Mechanical Sandwich, Drapery. Maithili Deshpande, B Industrial, Backstage. Neha Kai, SE Mex and Drapery. तुषार परांजपे, TNTC, Acting Section and Direction. Makaranda Dixit, T Computers, लेखक. आणि एक सेकंड, हा आमचा सिनियर आहे अंकुश आजरी, पासआउट आहे तो. आणि काय Sounds. Two more guys are there who are not present here. Swapnil Patil from TCom, Backstage, and Sharad Jaju from TCom. थँक्यू very much.